गोगलवाडी गावचे एक नामांकित व्यक्तिमत्व आणि भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते तथा माजी पोलीस अधिकारी सन्माननीय दिलीप नाना तिनके यांचा आज जन्मदिन असल्यामुळे पहा आपण आज लोकनेते गोपीनाथराव मुंडेंना अगोदर अभिवादन केले आणि नंतर साहेबांचा जन्मदिन साजरा केला. कारण हे पाहू शकता की भोगलवाडीतील नागरिक नानावर किती प्रेम करतात. कारण अतिशय चांगलं व्यक्तिमत्व असल्यामुळे ते एक नामांकित व्यक्तिमत्व मनुष्याने परिचित आलेले आहेत आणि त्यांचा आज सन्मान साहेबांना पुढील आयुष्य सुख समाधान आणि भरभराटीचे जावो मनुष्यरी गावकऱ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपला जे नाना यदुचित सन्मान होतो त्याबद्दल काय सांगताय? आज माझा 60वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सर्व गावकऱ्यांनी जे शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. खरं तर आज स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी आहे आणि 2014ला 3 जून रोजी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं अपघाती निधन झालं. तेव्हापासून मी मागील 7 ते 8 वर्ष वाढदिवस साजरा करत नव्हतो, परंतु शेवटी सर्वांच्या आग्रहास्तव हा वाढदिवस साजरा करत आहे. प्रथमतः स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि तुम्ही सर्वांनी जो माझा सत्कार केला वाढदिवसानिमित्त त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. छोटासा प्रश्न विचारतोय. शेवटचा प्रश्न आहे. आपले लहानपणापासून दिलीप नाना आणि आपण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहात आणि राजकारणामध्ये नेहमीच आपल्याला राजकीय पाठबळ दिलेले असल्यामुळे या आपल्या परममित्र असणाऱ्या दिलीप नाना तिनके वाढदिवस साजरा होतो त्याबद्दल काय सांगताय? अतिशय आनंदाचा दिवस आहे. एका बाजूनं दिलीप नाना यांचा 60वा वाढदिवस गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी लक्ष्मीदेवी मंदिराच्या समोर साजरा होत आहे. परंतु योगायोग असा आहे की आज लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची 12वी पुण्यस्मरण असल्यामुळं प्रथम त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि नानाचे आणि आमचे माझे वैयक्तिक आम्ही अगदी लहानपणापासूनचे ते मित्र आहेतच, पण अगदी इतकं स्नेहाचं नातं आहे तसं ते चुलते आहेत. परंतु आम्ही एक मित्रत्वाच्या नात्यानं प्रत्येकाच्या एकमेकाच्या सुखदुःखात प्रत्येक क्षणी उपस्थित असतो. परत माझ्या वतीनं नानाला 60व्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा, धन्यवाद. सर्वांनी नानांना पुढील आयुष्य सुख समाधान आणि भरभराटीचे जावो मनुष्यने शुभेच्छा दिलेल्या आहेत. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवस स्पीड.